नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले यूट्यूब आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि आज हे त्यांचं आंदोलन त्यांची ही चळवळ दुसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आणि सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं ही या आंदोलनाची प्रमुख भूमिका आहे आणि त्यासाठीच लढा सुरू आहे. या आंदोलनामुळे एक घडलं की सरकार न कुणबी जातीच्या नोंदणी शोधण्यास सुरुवात केली आणि आजपर्यंत जवळपास 1.5 कोटी कुणबी नोंदी राज्यभरातून सापडलेल्या आहेत. या नोंदींमुळे अनेकांना मराठा म्हणजे कुणबी ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्रही मिळाली आहे आणि काही जणांना त्याचा शासकीय नोकरीत लाभ पण झाला आहे. 29 ऑगस्ट 2023 पासून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं पहिलं आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आणि त्यावेळेसपासून काल वर्ष पूर्ती होईपर्यंत त्यांनी 5 वेळेस आमरण उपोषण केली आहे. प्रत्येक वेळी शासनानं त्यांना आश्वासनं देऊन उपोषण मागे घ्यायला लावलं आणि नुसतं झुलवत ठेवलं, हेही तेवढंच खरं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासोबतच शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली असून त्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत सरकारनं सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर आपण त्यापुढे काय भूमिका घेणार हे स्पष्ट करू असं म्हटलं आहे. तरीही त्यांच्या डोक्यात मराठा समाज आणि शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणारं सरकार येत्या विधानसभा निवडणुकीत पाडायचं हे नक्की केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे येत्या 5 सप्टेंबर पासून मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक या अभियानास प्रारंभ करणार आहे. या घोंगडी बैठका ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून घेण्याचा त्यांचा मानस असून 5 सप्टेंबरला त्यांची पहिली मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक ही परळी जिल्ह्यातील गेवराई या मतदारसंघात होणार आहे. दिवसभर विविध गावात हे जागर गोंधळी बैठका होतील. त्यानंतर 6 तारखेला ते माजलगाव विधानसभा मतदारसंघात बैठका घेतील. तर 8 तारखेला परळी आणि केज राखीव या 2 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठका होणार आहे. तर 9 सप्टेंबरला त्यांची ते बीड विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठका घेणार आहे. यानंतर मग ते पुढील विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्रम त्यांचे पुढे जाहीर होतील. अनावधानानं गोधडी वगैरे शब्द आला असेल तर त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो. मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठका घेण्याचा उद्देश मराठ्यांचं आरक्षणासंबंधित जनजागरण करणं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची माहिती गोळा करणं आणि त्याबाबत शेतकऱ्यांनी काय जागरूकता दाखवायची याबद्दल ते तिथं मार्गदर्शन करतील असं एकंदरीत त्यांचा कार्यक्रम असेल असं कळतं. आता तुर्तास एवढंच. धन्यवाद.